माणसंच गोळा करायची म्हटल्यावर काही अवघड नाही. लोकांच्या बुद्धिमत्तेची पातळी फार कनिष्ठ होत चालली आहे बरं का सेलूकर. ह्या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती ह्याच्यापेक्षा 10 पटीनं आली असती. फक्त विचारांची क्षमता तिथे नसते. म्हणून सामर्थ्याने आम्हाला कळावं कुठे बसावं कुठे असावं, म्हणजे आमचं आयुष्य सुंदर असणार आहे. देवाची हे द्वार तुझ्या दारी येऊन थांबता यावं, फार मोठं भाग्य लागतं. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला गेलो नाही, काही म्हणतात गेलतो बसलो नाही, काही म्हणतात बसलो मधनं चालो पटलं नाही, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही मायबाप. तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तनं कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजनाचा अधिकार देत नाही, त्याला पुण्य फार लागतं. भाषा माझी नाही आहे. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावयान पावे कोणी. मग तुकोबाराय सांगतात तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. माणसं सहज विचारतात ताई पाप 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 म्हणजे काय असतं हो सेलूकर. स्वतःचं चांगलं कळत नाही, याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं. म्हणून तर विनंती आहे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आमचं चांगलं आमच्यापेक्षा ज्यांना चांगलं कळतं तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी. कारण आम्हाला माहित आहे करी लाभाविनं निस्वार्थी प्रेम करताय तुम्ही. या बदल्यात आम्हाला फक्त एवढंच करायचंय माझे चित्त तुझे, याच्या पलीकडे काहीच करायचं नाहीये. बरं कसं आहे ना देवा, तुला पाहिलं की अखंडितपणे तुझं मन होतं रे, पण पाहण्याचा दृष्टिकोन तसा पाहिजे. देव बघणं वेगळं आणि देवाला अनुभवणं वेगळं. संतांनी देवाला अनुभवलं, आम्ही फक्त देव पाहतोय. आणि देव दिसावा एवढं सामर्थ्य तुमच्या आमच्यात नाहीच आहे. कारण देव दिसायचं असेल तर माऊली सांगतात सर्वागटी राम देहा देही कसूर्य प्रकाश सहस्त्र रश्मी. देव दिसतो म्हणजे कसा भरला घनदाट हरी दिसे जिथे दिसे भूत देते मानी जे भगवंता भक्तियोग निश्चित जाण माझा. माऊली म्हणतात तुझ्या दारी आलो आणि कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी नाहीच आहे. मी कोण आहे. अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी हरती ज्ञान राजा महाकैवल्यधीशा सेवती साधू संत मनोविदिला माझा हरती ज्ञान राजा महाकैवल्यधीश. मी नाहीच आहे. मग कोण आहे मी. तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. मी नाहीच आहे. तू असतो सांभाळतोयस आणि असा सांभाळतोयस की तुझ्यात आणि आमच्यात अंतर ठेवत. शिक्षक होऊन गेले, गुरु होऊन गेले, मालक होऊन गेले, पण कुठलाच गुरु शिष्याला सगळं शिकवत. कुठलाच मालक दासाला किंवा चाकराला मालक करत मोठं करील पण मालक करीत. एकमेव माझा विठेवरचा मालक आहे जो त्याच्या प्रत्येक वैष्णवाला मालकाचा अधिकार देतो. एवढं त्याचं मोठं मन आहे. काय आम्ही करावं सांग नो हे सारिता. माऊली म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. किती करशील विठ्ठला. पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण कौरवाने मारला, देवाला सहन झालं नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं देवच ना रे, परमात्मा असून वचन मोडलंस. अरे तूच असं करावं, आम्ही काय आदर्श काय घ्यावा तुझ्याकडनं. भगवंताने सांगावं पितामह मान्य आहे मला की वचन मोडलं मी, पण कायम लक्षात ठेवा स्वतःचं वचन मोडेल हा कृष्ण, पण भक्तावर झालेला अन्याय कधी उघड्या डोळ्याने भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. अरे त्यांचं तर सोड, कोण आहेत आम्ही, पण मागे पुढे उभा आहे. आली आघात मग काय हरकत आहे, माझे चित्त तुझे. कारण आम्हाला माहित आहे घालून या भार राहिलो निश्चिंती निर्विले संती विठोबासी. खूप करतो देवा तू माझ्यासाठी खूप. पण काय झालंय आजकालची पिढी अशी निघाली आहे, देवाला मानणारा माणूस मूर्ख आहे आणि देवाला न मानणारा माणूस शहाणा. इट इज वेल एज्युकेटेड जो देवाचं अस्तित्व नाकारतो. इट इज अनएज्युकेटेड जो काकडा करतो. असं कसं रे दादा. आणि कुठल्या बेसिसवर. सायन्स शिक्षण
माऊली म्हणले सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचय. अरे पुस्तकं वाचून तर खोकडी बिशाणी होतात. ज्ञानाचं म्हणाल तर उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांग देव. ज्ञान कशाला म्हणावं मोठं की देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा. व्यक्तीच्या अगोदर जे जन्माला येतं ते ज्ञान आहे, ज्याला आत्म्याचा काही एक संबंध नाहीये आणि त्या ज्ञानामुळे त्या आत्म्याची ओळख आहे. आत्मा अगोदर आहे, ज्ञान नंतर आहे, पण आत्म्याच्या अगोदर ज्ञान जन्माला येत आहे आणि मग हे शरीर आहे, मग हा देह आहे. ज्ञानाचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही. म्हणून तर तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे. कारण हे जरी गेलं तरी ज्ञान प्रबळतेनं आपला छापा सोडून जात आहे. पण ज्ञान कुठलं ज्याला नम्रतेची सजावट आहे, त्या ज्ञानाचा काहीच फायदा नाही जिथे अहंकार आहे. आणि ॲटिट्यूड करावा तरी कशाचा रे. आज शिकल्या सवरल्या पोरांना विचारलं ना, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, वेल सेटल्ड आहात, पण कधी भजन करताना दिसला नाहीत, ज्ञानेश्वरी वाचताना दिसला नाहीत. आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इशू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा स्वीकारणार नाही. हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. मी जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. तुझं अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मीच. कसा नाकारशील मला. पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी, तूही मीच. हे सारिता मग विनंती आहे दृष्टी न फिरे. जर सत्य परमात्माच आहे तर सत्य कधीही आनंद देत. आम्हाला ज्ञात असावं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे. पण हे कलियुग आहे, हिते प्रचाराला फार महत्व आहे. आमच्याकडे देव सुद्धा प्रचारावरच आहे. ज्या देवाचा प्रचार जास्त त्याला गर्दी जास्त. खरं आहे का खोटं आहे. बरं जाऊ द्या, ते मरू द्या. मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला धरून आणलं का, बळजुबरीनं आलात का, दंशे दिले का यायला. ते 5-6 महिन्यापूर्वी महाराज बरं का. बोलच की लय खतरनाक बसलायत तुम्ही एकदम इगोमध्ये. तू बोल मी आहे, तू बोल. मी बसलोय, तू बोल. मी ऐकतोय, तू बोल. मी येत नाही कोणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. अशा ॲटिट्यूडमध्ये बसू नका, काही फायदा नाही आहे त्याचा. इथे फील करा, फील द मोमेंट. हसू वाटलं मोठ्यान हसा, रडू वाटलं मोठ्यान रडा, नाचू वाटलं नाचा. आता यांचं काही नाही, पण ह्यातली एखादी म्हणून नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही ग. त्याला जर कळलं नाचत होती कीर्तनात तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. घरी गेल्या गेल्या म्हणीन लई संती नालती मंडपात तुझ्या अंगात, तू ये घरी. तुझी महाराजींकाडी तो नाचत होती होय. काय लोकांचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, बघण्याचा दृष्टिकोन आहे. जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे आणि जी कीर्तनात नाचते ती नालायक आहे. कितपत योग्य आहे आ. नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध, बापाच्या कमरेत लाता, देव भेटला नाही, तू बाप ठोकला. कसला परमार्थ, कसला दृष्टिकोन हा. लय विचित्र काम आहे आपल्या परमार्थाचं. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो, मग तेवढं कशाला सोडतो, तेवढं बी खात की. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकतो, तू खामी बघत नाही, तू खामी, असं करतो का देव. काय अनएज्युकेटेड म्हणजे कसं रे, असा विचार नाही करत. अनमॅच्युअर सारखं नका वागू, विनंती माझी. खतरनाक आहे आपण. 10 दिवस गणपती बुडवता ना बाबूराव. कोणी सांगितलं बसवायलाच. नको बसवू, काही उपकार करू नकोस देवावर. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हणप त्यात घालून हाणला पाहिजे. आधी सांगणारा कोण ऐकणारा महाराज. अनलॉजिकल माणसं आहेत, कसलंच लॉजिक नाही परमार्थाला. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं, काय लॉजिक आहे. प्रॅक्टिकली पण विचार कर ना. अशी महाराज लोकांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाई केली असती, लग्न ही परंपराच नसतील राहिली. दादा मी नाही म्हणत, तुकोबर आहे म्हणतात, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. तुकोबरांचं स्पष्ट मत आहे, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान.
अहो माऊली म्हणतात, जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुससी काही, अशी गत आम्हा वारकऱ्यांची झाली. आणि वैष्णव कुणाला म्हणावं? ज्या दिवशी मृत्यूचं भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं वैष्णव झालो. आता काळही आम्हाला घाबरवू शकत नाही, कारण आमचा देह कारणीच जगाच्या मालकाचा आहे. जीव दिला, आम्ही काय घाबरावं कुठल्या तरी गोष्टीला? तू का म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय, कारण आमचा विषय तो त्यांचा झाला. माझे चित्त तुझे भयच नाही ना दादा. भयमुक्त आयुष्य म्हणजे वैष्णव आहे. प्रत्येक गोष्टीची चिंता करतोय तो वैष्णव कसा? विनंती माझी, असू द्या गळ्यात तुळशीची माळ, फार जगण्याचं बळ वाढवते. गळ्यात तुळशीची माळ असावी, कपाला गंध असावा, दारात तुळस असावी, मुखात विटेवरच्या मालकाचं नाव असावं. अरे किती संकट आली ना आयुष्यात, प्रत्येक संकटाला नजर वर करून बघायचं सामर्थ्य जगाचा मालक देतो. फक्त हे एवढं करावं. तुम्ही टाळ्या सुद्धा माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवत आहे. तुमची टाळी सुद्धा अशी आहे नाही, खरंच नाही. तुम्ही असं टाळ्या सुद्धा अशा वाजवत आहे. दर गे दर 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 आले आमच्या गावात, दर गे दर 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 दर. कसं हो हे असं आहे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, भावे विन देव, नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे, भाव बळे आकळे, एरविना कळे, कर तरी आवळे, काही नलगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. पण आमची अवस्था द्वैताची झाडणी, गुरुविन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नामी द्वैत असत्य कल्पना. हे जग ॲडव्हर्टाइजमेंटचं आहे रे. ही जी म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कवर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. इथं प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. इथे महाराज सुद्धा चांगल्या गाडीत आला तरच किंमत आहे. महाराजाचं ज्ञान बघितलं जात नाही, गाडीची कंपनी बघितली जाते, है की नाही? किंमत माणसांना नाहीच आहे. प्रेझेंटेशन. आणि राहा की प्रेझेंटेबल. काय होतंय त्याला? पैसा कमवावाच. भला मोठा बंगला असावा, दारात गाड्या असाव्या, मागे पुढे माणसं फिरत असावी, तरी सुद्धा गळ्यात तुळशीची माळ असावी आणि कपाला गंध असावा. ही श्रीमंती. किती कमावलं ना तरी जगाला सांगावं याच्या पुढं हे सगळं फिक्क वाटतं आणि याच्यामुळंच हे सगळं याची जाणीव आहे. कमवा रे. विनंती माझी, पैशाला लई किंमत आहे. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण, किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजूकन गुर्रीच भेटती पाहिजे तशी. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉलाईन, सिक्स पॅक, हँडसम, किती गुड नेचर असलं, किती चांगला स्वभाव असला, पण किशात दमडी नसली ना, छापऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं, होय म्हण की, होय म्हण तू तरी, होय म्हण हुदी माझं बी, होय म्हण. आणि काय रे, विनंती माय तुम्हाला सुद्धा, सामर्थ्य टिकवा. यांचं तर जाऊ द्या ग, तुम्हाला तरी जगाच्या मालकाची आवड असावी. काय माहित आहे, यांचं तुम्हाला येत नाही पण तुमचं यांना, तुम्ही केलेलं पुण्य नवऱ्याच्या पदरात पडतं. पण तुम्ही काय काय घरातल्या बायकाच खतरनाक आहे त्या. तीच म्हणते नवऱ्याला, रविवार आहे आज आणा की, तुम्ही विका मी विका, ते लेकराला मी देऊ. असली बायको नसलेली बरी राव. तर ही ज्या जीवेला एवढा चटका आहे, हे काय घर सांभाळणार आहे? अरे स्वतःच्या आई वडिलात आणि नवऱ्याच्या आई वडिलात फरक न करणारी स्त्री तुम्हाला पत्नी म्हणून भेटणं हे तुमचं सगळ्यात मोठं पुण्याचं लक्षण आहे की तुमची पत्नी माळकरी आहे, तुमची पत्नी मोठ्यांचा आदर करते. दोन गोष्टी असाव्या ग माय आपल्यात. समाजात नजर वर करूनच चालायचं, पण आपल्या माणसात नम्रतेनंच राहायचं. ती आपली नाती आहेत, जपायची आहेत आपल्याला. कारण शास्त्र सांगतं, ज्या घरातली स्त्री कुठल्याही परिस्थितीमध्ये कधी चेहऱ्यावर दुःख येऊ देत नाही आणि ज्या घरातला पुरुष कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा नीती सोडत नाही, त्या घरातला पांडुरंग आणि लक्ष्मी कधीच ते घर सोडत नाही. एवढी ताकद तुमच्या दोघात आहे. काहीच करायचं नाहीये. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. अगदी सोपं आहे. फक्त काय पाहिजे? तुझं पाहता जगाच्या मालकाची आवड पाहिजे, बाकी काहीच नकोय. बरं, देवा इतकं देखणं कुणी आहे का? पण जगद्गुरु तुकोबांचा अभंग असल्यामुळे तुकोबा बाह्य स्वरूपाचं वर्णन करत नाही. तसा विचार करायला गेला प्रॅक्टिकली तर आपण सुंदर त्याला म्हणतो जो गोरा आहे, अंग काठीने चांगला आहे, नाका डोळ्याने चांगला आहे. त्यातला पहिलाच मुद्दा माझ्या पांडुरंगाला लागू होत नाही. तो गोरा नाहीये, तो सावळा आहे. पण त्याच्यासारखा देखणा विश्वात का नाहीये?
कारण वैष्णव ज्या नजरेने त्याला बघतात ती नजर म्हणजे निर्वाणी गोविंद असे. माणसाचं दिसणं महत्वाचं नसतं, माणसाचा स्वभाव महत्वाचा असतो. आणि माझ्या विठ्ठलाच्या स्वभावाचा विचार करायला गेलात तर उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती देखोनिया. आजही माझा सोहळ्यातला विटेवरचा मालक पंढरपुरात वाळवंटात कीर्तनात येऊन नाचतं, एवढं ज्याचं मन मोठं आहे त्याला पांडुरंग म्हणावं. प्रत्येक देवाचं दर्शन आजही, प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटाच्या अंतरावर आहे. आजही माझ्या पंढरीच्या मालकाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून आहे. हा स्वभाव माझ्या पांडुरंगाचा. या स्वभावामुळे त्याची सुंदरता वाढते. काय स्वभाव आहे? साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. अहो लाज बाळगत नाही भक्तांचं रक्षण करताना. अजून काय स्वभाव हवा? या स्वभावामुळे देवा तू सुंदर आहेस म्हणून तू मला आवडतोयस असं नाहीये. मला तू इतका आवडतोयस की तुझ्याशिवाय मला काही सुंदर दिसतच नाही. हा माझा परमार्थ आहे, हे लक्षात घ्या. कारण जिकडं बघावं तिकडं तूच दिसतोय, मग तुझ्याशिवाय सुंदर दिसेल का? कारण मी ज्याच्या कोणाकडे बघतोय तिथे मला विठ्ठल जळी स्थळी देव नटला नाना परे, देव नटला नाना परी, 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 देव नटला नाना परी. भरली वेलात रात, भरली वेलात रात, भरली वेलात रात, उरला ओ देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला देव नटला नाना परी, भरुणी भुरला चराचरी. अरे किती देवा, अरे तुला नुसतं पाहावं ना. ते वर्णन करतात बघत. काही झालं तुझ्यासारखा देखणं नाही. तळवी तळहात तळहात टेकीत, तळवी तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तोम्या देखिला केसई, रंगनी रंगनाथ तोम्या देखिला केसई. तळवे तळहात 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 टेकीत, तळवे तळहात 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 टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. शंकराचार्य सांगतात देवा, अधरम मैथुरम फैतनम मैथुरम, नयनम मैथुरम, हसितम मैथुरम, हृदयम मैथुरम, गमनम मैथुरम, मधुराधिपति रखिलम मैथुरम, अधरम मैथुरम, फैतनम मैथुरम, नयनम मैथुरम, हसितम मैथुरम. तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे. देवा विचार केला, जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज विचार आला, ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मग म्हणलं मिठी पडली बाबा, तूच सांभाळ, इतका गोड सांभाळतोस. पण अनुभव आहे आम्हाला. तरली तरती हा भरवसा नामधारकाचा, भले भले सांगून गेले आम्हाला. त्या विश्वासावर तुझ्याशिवाय नाही बघ देवा दुसरीकडे नजर जात. कशाही स्वरूपामध्ये कसाही गोड असतो. करारविंदे पैदा
पदारविन्देन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी नाथ नारायण वासुदेव बोला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नारायण वासुदेव जीवे पिपस्वामृतदेव जीवे पिपस्वामृतदेव गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव नाहीच रे देवा कुठल्याही रूपामध्ये कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना कुठल्याही रूपामध्ये मला माहित आहे रूप कुठलंही घे आमच्यासाठी जनाईचे म्हणतं ना तुकोबाराय म्हणतात तू गुरुबन तुकोबारायांचा विठ्ठल कुळीचे विठ्ठल वीत गोत विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता माऊली म्हणतात तू गुरुबंधू पिता तू अमुची इष्ट देवता तूही सदा रक्षदा आपदी अमोते गुरु बंधू माय बाप कुठल्याही रूपात येशील पण आमचं रक्षण करायला विसरणार तुझा अवतारच आमच्या कल्याणासाठी अवतार तुम्हा उद्धराया जन ताकद आहे रे दादा खूप सांभाळतो तो खूप जुनं भजन आहे बघा लेकरांची सेवा केली सत्वाई लेकरांची सेवा केली सत्वाई कस पांग भेटू कस हो तुझ्या उपकारा जगी रोडणारी ओ वाढीन जीव माझा सावरी विठाई विठ्ठला माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या पावडांची जन्मभरी सेवा तुझ्या पावडांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती माऊलीत मूर्ती माऊलीत मूर्ती विठ्ठलाची किती करशील देवा फिरत्याचा काळ वरती देशी फिरत्याचा काळ वरती देशी माती
अगं येत असेल म्हणायला देवाच्या दारात म्हणायला अजून नका आहे की नाही. आणि तेवढ्या संसारात येत नसेल म्हणायला तर जरा कळलं तिला कळलं. पाहुडी चालती वा पाऊली चालती दुखी संसाराची वा दुखी संसाराची अरे बोल पाऊली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो बासरी रात्री चल माझ्या गावाला जाऊ रात्री चल माझ्या गावाला जाऊ अरे अग गोकुळ माझं गाव अग गोकुळ माझं गाव रात्री चल माझ्या गावाला जाऊ रात्री चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय तोच होतो का देव आज टाळ्या या टाळीचा खर्च ना ट्विटरच्या मालकापर्यंत पोहोचला पाहिजे. टाळी चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी तो महाविठेवरी विठ्ठल विठ्ठल सगळे विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल हरी हरी ये ओ विठ्ठले माझे मागुरे ये ओ विठ्ठले माझे मागुरे ये ओ विठ्ठले माझे मागुरे निडळावरी कर ठेवणी वाट मी पाहे देवा वाट मी उभा राहिला विठेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. मला नाही धनी तुम्हीच म्हणा धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना इथं नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी इथं नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी विठ्ठल 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 माय बाबा करुणा करा दया धरा विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. एकदा त्या मायमावल्यांसाठी जोरदार टाळ्याच्या कोणाचा विचार न करतो. फक्त माझ्या एका गोष्टीचा विचार करा. 2 मिनिटाचं भगवंताचं नाव चेहऱ्यावर एवढा आनंद आणत असेल तर अखंड आयुष्यभर भगवंताचं नाव कुळानं कूळ समाधानी करणार नाही का? किती ताकद असेल त्याच्या नाव. 2 मिनिटाचं नाव तुम्हाला एवढं आनंदित करतं, आयुष्यभराचं नाव सुखाचं आयुष्य करणार नाही. काय हरकत आहे? माझे चित्त तुझे, असा आनंद दुसरीकडे मिळणार आहे? आणि तुम्ही इमानदारीनं सांगा, अशी मजा कचकच कांद्याला येणार आहे? मरत जाऊ नका. अर्धी जिंदगी तर भंगारच गेली तुमची. तुझ्यासाठी गेले अनाथ, तुझ्यासाठीच गेले. नालायकाच एवढे गेले तेवढे. रे विचार कसं रे दादा, असं विचार नाही करत आपण की चुकतंय वगैरे. का काय नजर पाहिजे आपली. अरे काय मातीत जन्माला आलो. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहापणा जहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रू है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे. शत्रु है वो अपना लेकिन याद रख शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. इज्जत करते हैं वो औरत जात की. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापना, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते हैं. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण. कारण शेवटी आपल्या धर्माचा नियम आहे, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. देवाशिवाय दुसरीकडे नजर जाता कामा, दृष्टी न फिरे नकोच देवा. चुकलं ना भोगावंच लागतं. आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदानी. आयुष्यभर एकदा चुकले आयुष्यभर. श्रीमन नारायण 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 हरी नारायण लक्ष्मण नारायण 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 नारायण. आयुष्यभर एकदा चुकले. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती. नदी शांत वाहत होती. स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या मागं मास लागलं. जगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतंय, दुसरं काय लागतंय तेव्हा. कळलं त्यालाच कळलं महाराज. पण एक हे बघा, माझा अधिकारही नाही आहे आणि हे ते व्यासपीठही नाही आहे, पण एक वाक्य नक्की सांगेल. दादांनो, सख्खी बहीण माना, आई माना, काय सामर्थ्याने एक वाक्य फक्त लक्षात ठेवा. जी मुलगी स्वतःच्या आई वडिलाच्या नावाला कलंक लावू शकते, ती मुलगी तुमच्या संसाराचा वैकुंठ करेल असा विचार तरी कसा करता. जी पोरगी आई बापाचं नाव घालवून तुमच्यासोबत पळून आली, ती पोरगी तुमचा संसार चांगला करेल असा विचार तरी कसा करता. तिचं तुमच्यावर प्रेम आहे असं नाही आहे. तिला वाटतंय की या बंधनापेक्षा हे मोकळं बरं आहे. मुलगी तिला म्हणावं, तिनं प्रेमही असं करावं ज्या प्रेमामध्ये आई वडिलांच्या सन्मानाचा विचार करून आयुष्य जगावं. दोन्ही कुटुंब सामर्थ्याने सांभाळावी, त्याला सुद्धा प्रेम म्हणायचं. आणि हे मीराबाईच्या राधेच्या गोष्टी आपण नाही बोलायच्या. आपला तेवढा अधिकार. आणि ती मीराबाईनं सगळं, त्या कोण होत्या किंवा ती राधा कोण होती आपल्याला माहीत नाही आहे. उगीच बोलायचं म्हणून बोलायचं.
मीराबाईंनी कधीच अपेक्षा केली नाही की देव माझा व्हावा. मीराबाईंना माहीत होतं देव माझा नाहीये, मला भेटणार नाहीये, तरी त्यांनी प्रेम केलं. निस्वार्थी येते त्यांचं एकच म्हणणं होतं. त्यांचं ते वर्णन करतात, देवा श्याम सावरे श्याम सावरे मेरे श्याम सावरे जाने कब होगा पुनचारा तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ तू कुछ मांगू नहीं दोबारा तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ तू कुछ मांगू नहीं दोबारा 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 नको दोबारा बस महाराज तू एकदा भेट फक्त दृष्टीनं फेरे तुझ्याशिवाय पक्क कुठं मन जाणार नाही. नारद आंघोळ करताना त्यांना मासोळीच्या माठीमागं मासं लागलेलं दिसलं. हे बघून नारदाला वाटलं एकटं जगण्यात मजा, बायको पाहिजे. बायको कोणाला आवडत नाही, प्रत्येकाला वाटतं. टाळकऱ्यांना वाटतं एवढा 2 तास उभा राहिलो, घरी गेलो पाय दाबाय बायको पाहिजे वाटतं. ते नाही म्हणले तरी वाटतं महाराज, वाटतं. हां पकवाजांना वाटतं एवढा बदड बदडीला घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे वाटतं वाटतं. स्वपन महाराजाला संजय महाराजाला वाटतं एवढा गळा काढला घरी गेल्यावर गळा दाबाय आपलं सॉरी चढायला बायको पाहिजे. आणि बायको असणं काही चुकीचं नाही आहे, खरंच नाही, असावी असोनी. पण नारदांनी चुकीच्या पद्धतीने बायको देवाकडे मागितली. नारद म्हणले देवाला देवा बायको हवी. देव म्हणले करा ना मग, तुम्ही द्या. देव म्हणले मी कुठून देऊ, तुम्हाला आहे ना 16,108 2 4 द्या, तुम्हाला काय करायचे एवढ्या, हे प्रसाद आहे. आणि असा विचारही करू नका की देवाने हौसेपोटी बायका केल्या. देव आहे तो. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. क्षणी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो, समाज आम्हाला चांगल्या नजरेनं बघणार आहे.